सध्या सगळ्या जगाचं लक्ष एका महत्त्वाच्या घडामोडीकडे लागलंय। रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेले जवळपास 3 वर्ष सुरू आहे। हे युद्ध थांबेल अशी आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट होतीये। या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे। शांतीदूत म्हणून जगात प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या ट्रम्प यांची प्रतिष्ठा याच बैठकीत पणाला लागणार आहे। 15 ऑगस्टला युद्ध थांबेल, रशिया युक्रेनच्या युद्धावर तोडगा निघेल। 3 वर्षांपासून सुरू असलेला रशिया युक्रेन संघर्ष थांबण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात। भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन समोरासमोर भेटणार आहेत। ट्रम्प हे गेल्या 8 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यात त्यांना अजून तरी यश आलेलं नाहीये। मात्र अलास्काच्या बेटावरील भेटीतून काहीतरी सकारात्मक निघेल अशी आशा आहे। I think Russia has to get back into building their country. It's a massive country. I think they have 11 time zones, if you can believe it. It's a massive, it's by far, from the standpoint of land, it's by far the largest. They have tremendous potential in Russia to do well. They're not doing well. Their economy is not doing well right now because it's been very well disturbed by this. It doesn't help when the President of the United States tells their largest or second largest oil buyer that we're putting a 50% tariff on you if you buy oil from Russia. That was a big blow. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे दोघेही आपापल्या मुद्द्यांवर ठाम आहेत। झेलेन्स्कींनी पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान उपस्थित राहण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण तो पुतिन यांनी नाकारला। त्यावर तोडगा म्हणून ट्रम्प हे मध्यस्थाची भूमिका पार पाडणार आहेत। पुतिन यांच्याशी बातचीत झाल्यानंतर ट्रम्प झेलेन्स्कींना फोन करणार आहेत। But I'll be speaking to Zelensky. The next meeting will be with Zelensky and Putin, or Zelensky and Putin and me. I'll be there if they need, but I want to have a meeting set up between the two leaders. The tariffs have helped. It's given us not only the money, it's billions, trillions of dollars of money, but it gives us great power over enemies. We solved 5 wars with Pakistan and India. We just solved one, Azerbaijan, and as you know, in Armenia. A war was raging for 37 years, and the two leaders got up and they said, "We never thought this would be solved." Russia tried to solve it. They all tried to solve it. तर तिकडे पुतिनही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। युक्रेननं नाटोचं सदस्यत्व घेऊ नये, युक्रेननं कायम तटस्थ राहावं, युक्रेननं रशियाच्या सीमेवरून सैन्य मागे घ्यावं, युक्रेननं लुहान्स्क, डोनेत्स्क, जापोरिझिया आणि खेर्सन हे रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी। याचबरोबर रशियातील सर्व जागतिक निर्बंध उठवले जावेत। या बैठकीमधनं फारसं काही आउटकम निघण्याची किंवा खूप खूप जास्त साध्य होण्याची शक्यता फार कमी आहे। याचं कारण असं आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यातला जो संघर्ष गेल्या 3 वर्षांपासून चालू आहे आणि त्यातला जो भूभाग युक्रेनचा जो आहे तो जो रशियाने सध्या आपल्या ताब्यामध्ये ठेवलेला आहे त्याला युक्रेननी ऑफिशियली सरेंडर करावं अशा प्रकारची पुरवठ ही व्लादिमीर पुतिन यांनी टाकलेली आहे। झेलेन्स्कीनी युक्रेनच्या बाबतीमध्ये असं सांगितलंय की हा जरी संघर्ष थांबला तरी या संघर्षानंतर एक शांती सेना एखाद्या देशाची ही युक्रेनमध्ये लागेल आणि त्यांनी गॅरंटी घेतली पाहिजे आहे या सगळ्या गोष्टीनंतर की रशियाकडनं त्रास होणार नाही। त्याचप्रमाणे युक्रेनला नॅटोची मेंबरशिप असेल किंवा अशा प्रकारचा भूभाग ऑफिशियली देण्यामध्ये अधिकृतपणे रशियाला देण्यासाठी युक्रेनचा नकार आहे। त्यामुळे दोघांनी परस्परांवरती टाकलेल्या अटी किंवा पूर्व अटी ज्या आहेत त्या अशा स्वरूपाच्या आहेत की ज्यातनं हा संघर्ष सुटण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे या चर्चेमधनं एक औपचारिकता पूर्ण होईल, डोनाल्ड ट्रम्प यांना काही काळापुरतं समाधान मिळेल, मात्र याच्यातनं खऱ्या अर्थाने संघर्ष थांबेल की नाही हे सांगणं सध्या अवघड आहे। अलास्का हे बेट साधारण 150 वर्षांपूर्वी रशियानं अमेरिकेला विकलं होतं। त्याच बेटावर ही भेट होणार आहे। सत्तेत आलो की पुढील काही तासात युद्ध थांबवेन अशी घोषणा करून ट्रम्प सत्तेत आले, पण रशिया युक्रेन सोडाच त्यांना इस्रायल हमासचं युद्ध सुद्धा थांबवता आलेलं नाही। त्यामुळे अलास्कामध्ये ट्रम्प यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।